चे वडील हे 21 जानेवारी 2026 रोजी पोलीस स्टेशनला येतात आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती करतात की 2 दिवसापासून माझी मुलगी घरातून गायब झालेली आहे, तिचा कुठेही तपास लागत नाही। तेव्हा पोलीस देखील तक्रार तर लिहून घेतात, मात्र यावेळी तरुणीचे वडील हे गावातील एका मुलाचं नाव घेतात आणि संशय व्यक्त करतात। त्यावेळी पोलीस चक्रावून जातात, त्या तरुणाच्या घरी फोन करतात, त्याच्या वडिलांना बोलावून घेतात आणि त्याच्याकडे विचारपूस करतात। त्यावेळी तो देखील सांगतो की 2 दिवसापासून माझाही मुलगा बेपत्ता आहे, मी तुमच्याकडे तक्रार केली होती, वारंवार तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत, तरुणीनेच माझ्या मुलाला पळून नेलं असेल अशा प्रकारचा आरोप सदरील तरुणाचे वडील करतात आणि काही वेळानंतर दोघेही त्या ठिकाणाहून निघून जातात। परंतु या प्रकरणी पोलीस अधिकारी काहीच हालचाल करत नसल्याचं जेव्हा तरुणाच्या वडिलांना कळतं, हे सर्व लक्षात येतं, तेव्हा ते पोलीस अधीक्षक यांच्याकडे जातात आणि त्या ठिकाणी जाऊन त्याची तक्रार देतात। स्थानिक पोलीस कसल्याही प्रकारची दखल घेत नाहीत आणि आमच्यावरच आरोप करतात, अशा प्रकारचं तरुणाचे वडील त्या पोलीस अधीक्षकांना सांगत होते। त्यावेळी पोलीस अधिकारी एक तरुणी आणि तरुण हे दोघेही बेपत्ता असल्याचं त्या पोलीस अधीक्षकांना देखील सांगत होता। त्याचवेळी पोलीस अधीक्षकांनी त्या पोलीस अधिकाऱ्याला फोन केला, मात्र त्या पोलीस अधिकाऱ्याने स्पष्टपणे सांगितलं की तरुण आणि तरुणी हे दोघेही बेपत्ता आहेत, दोघांच्याही तक्रारी आलेल्या आहेत, तपास चालू आहे असं ज्यावेळेस वरिष्ठांना सांगितलं जातं, त्यावेळेस वरिष्ठ पोलीस अधीक्षक हे तपास अधिकाऱ्याला म्हणतात, तात्काळ या प्रकरणाचा अहवाल मला पाठवा। तेव्हा स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून तपास करायला सुरुवात केली। तेव्हा जे भयंकर स्वरूपाचं कांड समोर आलं ते खरोखरच अंगावर काटा आणणार होतं। खरोखरच दोघे पळून गेले होते का? त्यांच्याबरोबर नेमकं काय झालं होतं? या प्रकरणात लक्ष घालून तपास करायला सुरुवात केली होती, तेव्हा भयंकर स्वरूपाचं कांड समोर आलं होतं। खरोखरच दोघे पळून गेले होते का? त्यांच्याबरोबर नेमकं काय झालं होतं? आईवडील नेमकं काय म्हणत होते तेच आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत। घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील मुरादाबाद जिल्ह्यातील उमरी सब्जीपूर येथील। या परिसरात काजल नावाची तरुणी राहत होती आणि याच गावातील दुसऱ्या कॉलनीत अरमान नावाचा तरुण राहत होता। त्यांच्या घरात 4 भाऊ 5 बहिणी असा त्यांचा परिवार। अगदी लहानपणापासून दोघेही एकाच शाळेत शिक्षण घेत होते, मात्र काही कालावधी निघून गेल्यानंतर अरमान याचं शिक्षण बंद झालं होतं। दोघेही एकाच शाळेत शिक्षण घेतल्यामुळं दोघांचं एकमेकावर प्रेम निर्माण होऊ लागलं होतं। सुरुवातीला दोघांविषयी कोणालाही संशय नव्हता, मात्र जसा जसा काळ पुढे जाऊ लागला तसं दोघेही मोठे होऊ लागले होते। त्यावेळी दोघांतील प्रेमाची चर्चा गावातही होऊ लागली आणि ते वर्ष होतं 2021 वर्ष। दोघेही वेगवेगळ्या धर्मातील असल्यामुळं या प्रेमाची माहिती जेव्हा काजल आणि अरमान यांच्या घरी कळाली, तेव्हा घरातील सर्व लोकांनी याला विरोध करायला सुरुवात केलं आणि त्यानंतर गावची पंचायत बोलावण्यात आली। पंचायत बोलावल्यानंतर काजल आणि अरमान याला देखील समजावून सांगण्यात आलं आणि यापुढे दोघांनी भेटायचं नाही असं पंचायतमध्ये निर्णय झाला आणि त्यानंतर अरमान हा फरशी बसवण्याचं काम गावात करत होता। आता गावात अशा प्रकारचे सर्वत्र बदनामी झाल्यामुळं त्याने थेट दुबई गाठली आणि त्या ठिकाणी तो काम करू लागला। घरच्या लोकांनी देखील त्याला दुबईला काम करण्यासाठी सहमती दिली होती। त्यानुसार 2021ला अरमान हा दुबई या ठिकाणी पोहोचला आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर काजल ही गावातच भावाकडे राहत होती। त्यावेळी दोन्ही घरच्या मंडळींना वाटत होतं की काजल आणि अरमान हे दोघांचं प्रेम जे आहे आता बंद झालेलं आहे, मात्र अरमान हा दुबईला गेल्यापासून काजल हिच्या संपर्कात होता। तिला व्हॉट्सअप कॉल करून दोघांचं प्रेम अजूनही कायम होतं। अरमान याला जाऊन 2 वर्षांचा कालावधी होऊ लागला होता। त्यानंतर 2025 दरम्यान अरमान हा गावाकडे परत आला आणि गावाकडे परत आल्यानंतर आता मला परत जायचंच नाही असं म्हणून त्याने गावातच राहण्याचा निर्णय घेतला। गावातच तो काम करायचं असल्याचं सांगू लागला आणि त्यानुसार घरच्यांनी अरमानला दुबई येथे राहण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली, पण अरमान याने कुणाचं ऐकलं नाही आणि तो गावातच राहू लागला। 2021 पासून काजलपासून राम राहिलेला अरमान आता काजल जवळ आला होता। भलेही गावातील सर्वांना वाटत होतं की काजल आणि अरमान यांचं प्रेम तुटलं आहे, पण ते जेव्हा तुटले होते तेव्हापासून ते तसंच चालू होतं, फक्त त्याची माहितीच कोणाला नव्हती। तारीख होती 18 जानेवारी 2026 रोजीची। अरमान हा रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जेवण करून बाहेर पडला। घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने मित्राकडे जात असल्याचं घरच्या लोकांना सांगितलं। रात्रीचे जवळपास 11 वाजले होते। अरमान हा परत आला नाही, त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याच्या मित्राला फोन लावला। त्यावेळी मित्रांनी सांगितलं की तो आज आमच्याकडे आलाच नाही। त्यामुळे आईवडिलांनी अरमान याचा शोध लागत नसल्यामुळं इतर नातेवाईकांना देखील फोन करून चौकशी केली। सकाळ झाली तरी अरमान हा घरी परतला नव्हता।
त्यामुळे वडिलांनी सकाळी गावातील इतर मित्रांशी देखील संपर्क केला, पण अरमान याच्याविषयी कोणाही मित्राकडे माहिती नव्हती. त्यामुळे अरमान याचे वडील हे थेट भोजपूर पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलीस अधिकारी यांना मुलगा रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली. आता पोलिसांनी तक्रार तर लिहून घेतली होती, मात्र तपास करू असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर अरमान याचे वडील हे घरी परतले. 2 दिवस वाट पाहिली, मात्र तोपर्यंत देखील अरमान याचा कोणत्याही प्रकारचा शोध लागला नव्हता. त्यामुळे ते थेट पुन्हा पोलीस स्टेशनला गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसाकडून एकच शब्द ऐकायला भेटत होता की तपास सुरू आहे. याच दरम्यान 21 जानेवारी 2026 रोजी काजलचे वडील गणपत शेनी हे देखील पोलीस ठाण्यात पोहोचले होते. काजल ही 2 दिवसापासून गायब असल्याची फिर्याद दिली होती आणि याचवेळी ते अरमान याच्या कुटुंबावर संशय व्यक्त करत होते, कारण काजल आणि अरमान यांचं प्रेमसंबंध असल्याचे काजलचे वडील हे पोलीस स्टेशनला सांगतात. त्यामुळेच अरमान याच्या कुटुंबाने काजल हिला गायब केल्याची तक्रार देतात. तेव्हा पोलीस अधिकारी अरमान याच्या वडिलांना बोलावून घेतात. मात्र जेव्हा अरमानचे वडील पोलीस स्टेशनला येतात तेव्हा तेच पोलीस अधिकाऱ्यांना अरमान याचा तपास लागला की नाही याची विचारणा करतात. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या हालचाली पोलिसाकडून होत नसल्याचं त्यांच्या लक्षात येतं. तेव्हा ते पोलीस अधीक्षक यांच्याकडे जातात आणि त्या ठिकाणी सर्व हकीकत सांगतात. तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी भोजपूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना तात्काळ या प्रकरणाचा शोध लावण्याचे निर्देश देतात. तेव्हा या प्रकरणाचं जेव्हा कसून चौकशी सुरू होते तेव्हा तपासात असं काय उघड होतं की अरमान हा 18 जानेवारी 2026 रोजी रात्री जेवण करून घरातून बाहेर पडला होता आणि शेजारी राहत असलेल्या काजलच्या घरात त्याने प्रवेश केला होता. घरात काजल ज्या रूममध्ये झोपलेली होती त्याच रूममध्ये तो जातो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर काजल आणि अरमान यांच्यामध्ये शरीर संबंध सुरू होतात. त्याचवेळी त्या काजलची वहिनी काजलच्या रूममध्ये आवाज येत असल्याचं तिच्या लक्षात येतं. तेव्हा ती त्याच्या पतीला म्हणजेच काजलचा भाऊ राजाराम याला सांगते आणि त्यानंतर राजाराम त्याचा भाऊ सतीश याला उठवतो. त्यानंतर गावापासून 20 किलोमीटर अंतरावर राहणारा काजलचा छोटा भाऊ रिंकू याला देखील फोन करून बोलवण्यात येतं. त्यानंतर रिंकू हा गाडी घेऊन रात्री घरी येतो आणि त्यानंतर काजलबरोबर असलेल्या अरमान यांचे हातपाय बांधून बेदम मारहाण करतो. त्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून त्याच्या तोंडाला बांधलं देखील जातं. मात्र काजल त्याला मारू नका असं ओरडत असते. शेजारचे लोक हा आवाज ऐकतात, मात्र भावाने दारू पिली असेल असा अंदाज काढून त्याकडे दुर्लक्ष करतात. काजलच्या भावाला हे सर्व पाहितल्यानंतर खूप राग येतो. तेव्हा बाजूलाच असलेल्या फावड्याने ते अरमान याच्या डोक्यात मारतात. त्यावेळी काजल ही देखील मध्ये येते. तेव्हा तिलाही फावड्यानं मारलं जातं. दोघांच्याही डोक्यातून रक्ताचे पाठ वाहू लागतात आणि काही वेळातच दोघांचाही जागीच मृत्यू होतो. दोघांचा मृत्यू होतो तेव्हा दोघांचे मृतदेह एका गोणीत भरले जातात आणि गावापासून काही अंतरावर असलेल्या नदीच्या तीरावर हे तिघे भाऊ दोन्ही मृतदेह घेऊन जातात आणि त्या ठिकाणी एक खड्डा खणतात आणि त्या दोघांनाही त्याच खड्ड्यात पुरलं जातं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण काही केलं नाही अशा प्रकारे तिघेही भाऊ वागतात. परंतु 2 दिवसानंतर हे प्रकरण जेव्हा पोलिसात जातं तेव्हा अरमानच्या वडिलांना गावातील एक व्यक्ती सांगतो की 18 जानेवारी रोजी काजलच्या घरातून काजल आणि एका तरुणाचा ओरडण्याचा आवाज येत होता. ही माहिती पोलीस प्रशासनाच्या कानावर जाते. तेव्हा पोलीस तिघाही भावांना ताब्यात घेतात. तेव्हा सुरुवातीला नकार देणारे भाऊ मात्र त्यानंतर अरमान काजल या दोघांनी संपवल्याची कबुली देतात. आता पोलीस प्रशासन ज्या ठिकाणी खड्ड्यात मृतदेह पुरले होते त्या ठिकाणी जातात आणि दोघांचे मृतदेह बाहेर काढतात. यानंतर काजलच्या तिन्ही भावांना अटक करण्यात येते. काजल आणि अरमान यांचे वडील जर पोलीस स्टेशनला गेले नसते तर या प्रकरणाचा उलगडा झाला नसता. मात्र शेवटी गुन्हा केल्यानंतर तो लपून राहत नाही हेच या घटनेवरून आपल्याला लक्षात येतं. मित्रांनो, ही सत्य घटना सांगण्याचा उद्देश कोणालाही बदनाम करायचं अथवा कोणाला परेशान करायचं नाही. मात्र समाजामध्ये वाढत असलेली गुन्हेगारी कुठेतरी थांबली पाहिजे हाच या पाठीमागचा उद्देश आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद.